प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये नेहमीच काहीतरी जबरदस्त ट्विस्ट ते आणतातच. त्याचप्रमाणे आता ऐश्वर्या सारंगने केलेल्या लबाडीचा उपयोग करून घेणार आहे. म्हणजे आता तिला एकदा कळलं की हा त्याच्या भावासाठी फितू शकतो, त्यामुळे ती आता सारंगची मदत घेऊन या जानकीला ट्रॅप मध्ये अडकवणार आहे. ते कसं, तर जानकीला अपरात्री यांनी फोन करून बोलवलंय घरी रणदिवेंच्या आणि समोर नोटांची गड्डी ठेवली आहे आणि त्या स्पर्धकांना सुद्धा अपरात्री बोलवलंय. आणि ही ऐश्वर्या सगळ्यांसमोर कांगावं करते की ही जानकी आम्हाला लाच देत होती, आम्ही स्पर्धेमध्ये हरावं म्हणून. आता प्रेक्षकांनो, जानकी रागाने सारंगकडे बघायला लागते. सगळा इमोशनल ब्लॅकमेलिंगचा खेळ आहे, बाकी काही नाही. तसंच आता झालंय, सारंग हरलाय, त्यामुळे आता ऐश्वर्याने त्याच्या या हरण्याचा सुद्धा कसा उपयोग केला ना, त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा संपूर्ण 31 जानेवारीचा भाग. मालिकेची सुरुवात आज रस्सी खेच या स्पर्धेपासून झाली आहे. तर बघा, सारंग मनामध्ये ठरवतो की काही झालं तरी ऋषिकेश दादाला आज हरवायचं म्हणजे हरवायचं. आता दोघे जण एकमेकांबद्दल मनात बोलतायत. सारंग मनात बोलत असतो, आज बघशीलच तू दादा, हा सारंग तुला कसा हरवतो ते. सगळेजण खूप एक्साइटेड आहेत. आता रस्सी खेचची स्पर्धा कशी होणार. आता हा ऋषिकेश मन मोठं करून त्याला ऑल द बेस्ट द्यायला आलाय. सारंग उगाच भाव खातोय असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो. सारंगने आता तो हात झटकलाय ऋषिकेशचा, त्यामुळे सौमित्राला पण ते खटकलंय. कशाला एवढा ऍटिट्यूड दाखवतोय हा सारंग उगाच आपलं. ऐश्वर्या ते बघून खूप खुश झालीय. चला, माझा वजीर चांगलाच कामाला लागलाय असं तिला वाटतंय. सुमित्राबाई काय जिकडनं हवा तिकडनं चालल्या जातात. आता सध्या त्या विचार करतायत आणि मनात प्रार्थना करतायत, देवी आई, मला मनापासून वाटतंय ग ऋषिकेश जिंकावा, पण माझ्या सारंगला सुद्धा हरू देऊ नको ग देवी आई. कारण काय करावं हेच मला आता कळत नाहीये. दोन्ही माझीच पोरं आहेत, कोणाला जिंकावं कोणाला हरावं हे मला समजत नाहीये देवी आई. पण जानकी मात्र तिच्या मतांवर ठाम असते. अगदी नेहमीप्रमाणे ती मनात म्हणत असते, आई तुमचा कुठलाही मुलगा जिंकला तरी रणदिवेच जिंकणार आहे. हे मला जानकीचं मत पटलं. पण ऐश्वर्या मात्र कपटी मनाने विचार करते. म्हणजे प्रत्येकाच्या मनात काय काय चाललंय ना, ते छान दाखवलं त्यांनी सुरुवातीला. ऐश्वर्या मनात विचार करत असते, आज हा सारंग रणदिवे जिंकणार आणि हा ऋषिकेश रणदिवे हरणार. अवंतिका विचार करत असते, ही ऐश्वर्यानं चांगली तोंडावर पडली पाहिजे आज, पण त्यासाठी वहिनीनी चिठ्ठी बघितली पाहिजे ना. वहिनी अहो चिठ्ठी बघा हो. ती अवंतिकाची बिचारीची तडफड चालू आहे. ऊन किती आहे बघा ना प्रेक्षकांनो, सगळे घामाघूम झालेत. आता ऐश्वर्या हसत असते अवंतिकाकडे बघून. अवंतिकाची मजबुरी तिला फार भारी वाटतीये. आता तिला काही कळलं नाहीये बरं का चिठ्ठी प्रकरण. अवंतिका एकदा खुणवते जानकीला, वहिनी वहिनी असं हाय करतो ना आपण, तसं ती खुणवत असते. आता जानकीला वाटतं ती हाय करतीये नुसतं आणि जानकी तिच्याकडे दुर्लक्ष करते. पण ती चिठ्ठी काही जानकीने अजून पण पाहिली नाहीये, पण ती अगदी टू द पॉइंट पाहिली आहे बरं का. आता बघा केव्हा बघितली आहे, मजा येणार आहे तुम्हाला पुढचा सीन बघायला. आता रस्सी खेच सुरू झाली आहे. अवंतिका खूप तगमग करत असते जानकीने चिठ्ठी उचलावी म्हणून. सगळेजण आता टाळ्या वाजून स्पर्धकांना प्रेरित करतात. आता ऋषिकेशने रस्सी हातात घेतली आहे. आता सगळेच त्यांच्या हृदयावर हात ठेवतोय. आता कसं होणार, काय होणार. सारंग बलता शान मारतोय बरं का प्रेक्षकांनो. आता ती दोरी लागली, आची आची गोल 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 फिरवली आहे त्याने. आता ते अंशुमन विचारे मोठ्याने म्हणतात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 1 2 3 स्टार्ट असं म्हणून त्यांनी घंटा आता वाजवलेली आहे. आता पुढे बघा, सारंगला ऋषिकेश समोर काय जोर लावता येणार आहे प्रेक्षकांनो, आपण इमॅजिन करू शकतो. आपण इथे मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का. आता पुढे बघा, त्यांनी कॉमेंट्री चालू केली आहे रस्सी खेच सुरू असताना. ते जे अँकर आहेत ना अंशुमन विचारे, ते अशी छान छान मध्ये मध्ये कॉमेंट्री करताय आणि रस्सी खेच आता पुढे रंगवली आहे त्यांनी. आता बघा, एकीकडनं ऋषिकेश ओढतोय जोरात. खरं तर ऋषिकेशने जास्ती जोरच लावला नाहीये, तो फक्त आल्लाद दोन्ही हाताने असं नुसतं ओढतोय आणि सारंग बिचारा खाली बसलाय. आता अवंतिका तिला खाणाखुणा करत असते, तेव्हा जानकीला पुन्हा असं वाटतं अवंतिका हाय करतीये. जानकी तिला म्हणत असते, बघ बघ काय छान चालली आहे रस्सी खेच. आता ऋषिकेशने जोरात रस्सी ओढली आहे आणि आता हा सारंग खाली बसलाय बरं का प्रेक्षकांनो ऋषिकेशला जोर लावायला. आता शेवटी फरक तर पडणारच ना. ऋषिकेश केवढा, सारंग केवढा. आता सारंगला फुटलाय घाम, ऐश्वर्यालाही फुटलाय घाम. आता कसं करावं, काय करावं. आता हारतो आता सारंग. ऐश्वर्याला कळतंय हे सगळं, पण आता तेवढ्यात अंशुमन म्हणतात की सारंग रणदिवे हे ऋषिकेश रणदिवेंना खूप टफ फाईट देतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पण आता सारंग ना पोटात दुखायचं नाटक करतो आणि अचानक अवंतिका जोरात त्या गोष्टीचा फायदा घेते. म्हणजे सगळ्यांचं लक्ष सारंगकडे जातं ना. अवंतिका जोरात ओरडते, वहिनी वहिनी ती चिठ्ठी वाचा, वाचा ती चिठ्ठी. जानकीने ती वाचली आहे चिठ्ठी, त्यात इमोशनल ब्लॅकमेल असं लिहिलेलं असतं.
सारंगचं पोट दुखणं हे एक मोठा स्कॅम आहे हे लक्षात आलंय जानकीच्या, म्हणजे सारंग फसवतोय ऋषिकेशला थोडक्यात सांगायचं तर. आणि हे सगळं जानकीच्या लक्षात आलंय आणि आता त्यांनी ना प्रेक्षकांनो असले इंगेज ठेवताना हे मालिकेमध्ये आता मागचा एक सीन त्यांनी दाखवलाय, म्हणजे जानकीला टू द पॉइंट तेवढ्या वेळेत तिला मागचं काहीतरी आठवलंय. म्हणजे हे जेव्हा एकत्र राहत होते ना रणदिवेंच्या घरात, तेव्हा सारंग आणि ऋषिकेश अशीच रस्सी खेच खेळायचे ओवी सोबत. आता सारंग तिकडनं रस्सी खेचतोय, ऋषिकेश खेचतोय आणि आता सारंग म्हणत असतो चल चल दादा मी तयार आहे, आणि ऋषिकेश तिकडनं जोरात ओढत असतो रस्सी. तेव्हा सारंग नेहमीप्रमाणे जसं आता करतोय तसं तेव्हाही असंच दुखायचं नाटक करायचा. आता ऋषिकेश घाबरून जायचा, काय झालं सारंग तुला, बरं आहेस ना तू, आणि सारंग त्याला असं फसवायचा. ऋषिकेश असा काळजीने त्याच्या जवळ यायचा तेव्हा सारंग जोरात ओरडायचा मी जिंकलो दादा हारला. आता ऋषिकेश म्हणायचा काय रे सारंग वेडा आहेस का. जानकी चिडते आणि म्हणते काय हो सारंग भाऊजी, चिटिंग आहे ना, मोठ्या भावाला असं इमोशनल ब्लॅकमेल करणं चुकीचं आहे हा. आता ऋषिकेश म्हणतो असू दे ग जानकी, माझ्या या भावासाठी मी कितीही डाव हरेल. आता सारंग म्हणतो बघ माझा दादा किती प्रेम करतो माझ्यावर वहिनी. म्हणजे या दोघांची बॉन्डिंग खूपच छान होती, पण आता सगळी परिस्थिती बदलली ना प्रेक्षकांनो. आता प्रश्न त्या दोघांच्या इगोचा आहे, मरणाचा आहे, अटीतटीचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता जानकीला तो प्रसंग विदिन अ सेकंड तेव्हा आठवतो जेव्हा सारंग बदमाशी करतोय रस्सी केजमध्ये. आता सारंग हा ऋषिकेश इमोशनल झाल्याचा फायदा घेतो. ऐश्वर्या उड्या मारायला लागते यस यस यस, आता हा सारंगच जिंकणार. पण काय प्रेक्षकांनो, जे व्हायचं ते झालंच, म्हणजे सारंग बिचारा हारलाच. कारण आता जानकीला ती लबाडी लक्षात येते आणि जानकी ओरडते जोरात, जे तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंच आहे. ऋषिकेश ओवीला जेव्हा शाळेत जायचं नसतं तेव्हा ओवी पोटात दुखायचं नाटक करते ऋषिकेश, असं ती जीव तोडून ओरडते बरं का. पण आता ऐश्वर्या मुद्दाम सारंगला मोटिवेट करते सारंग सारंग. आता सारंग ती दोरी जी आहे ना ती पटापटा ओढायला लागतो ऋषिकेशच्या हातात ना. आता एवढी धडधडीत चिटिंग तिथे लोकांना दिसत नाहीये का प्रेक्षकांनो. सगळ्यांचं लक्ष यांच्या रस्सी खेचकडे. आता ही जानकी पुन्हा एकदा ओरडते अहो ऋषिकेश ओवी नाटक करत असते. मग या ऋषिकेशला जाग येते बरं का प्रेक्षकांना, आणि मग तो विचार करतो आणि लक्षात येतं त्याच्या की अरे म्हणजे सारंग नाटक करतोय. मग आता मुद्दाम अवंतिका मोटिवेट करायला लागते ऋषिकेशला, दादा दादा ऋषिकेश दादा. ऐश्वर्या तिकून ओरडते अरे यार ही काय भुंकते अवंतिका. आता हा सारंग ऑलमोस्ट ती दोरी स्वतःकडे खेचणारच असतो. तेवढ्यात आता या ऋषिकेशने अगदी ड्रॅमॅटिक पद्धतीने एकदम रंगवलाय त्यांनी हा थरार. पटकन त्या दोरीवर त्याने फक्त पाय ठेवला. आता पाय ठेवल्यावरही त्या सारंगला ओढताही ना इतका जोर आहे त्या ऋषिकेशला. सारंग घाबरतो आता ऋषिकेशला. ऋषिकेश रागाने बघतो त्याच्याकडे. पुढचा सीन स्किप करू नका प्रेक्षकांनो, असला झापलाय ऋषिकेशने सारंगला. आता तो एकाच हाताने दोरी ओढतो आणि सारंग बत्कन त्याच्या पायाशी येऊन पडतो. पण सारंगला हा त्याचा खूप मोठा अपमान झालाय असं वाटतं प्रेक्षकांनो. ऐश्वर्या तर डोळे लावून घेते, आता झालं माझ्या कर्माचं फळ. आता अंशुमन ऋषिकेश जिंकला हे डिक्लेअर करतात आणि मग काय सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. यामध्ये अंशुमनची कॉमेंट्री जबरदस्त आहे प्रेक्षकांनो, त्यांना तोडच नाहीये. तर पुढे बघा ऐश्वर्या विचार करते अरे यार हरलाच शेवटी हा. पण हे बघा ना ऋषिकेशने त्याची कॉलर पकडली आहे बरं का, आणि असं उचलून धरलाय त्याला सशासारखा. सारंग केविल वाण्यासारखा ऋषिकेशकडे बघतोय बरं का. आता तिकडनं सुमित्राबाई सुद्धा घाबरल्यात. आता ऋषिकेश मारतो का काय असं वाटायला लागतं, पण ऋषिकेशने पोपटच केलाय. तो सारंगचा शर्ट झटकतो, त्याची कॉलर नीट करतो. सारंग त्याच्याकडे बघतच राहतो. पण ऋषिकेश म्हणतो आतापर्यंत तुझी बायको खोटेपणा करत होती सारंग, पण आज तू तिला सामील झालायस. चांगली प्रगती करतोयस रे, वा वा मस्तच. तुला आज मी जिंकू दिलं असतं जर तू माझा आधीचा सारंग असता तर. पण तू खोटारडा आहेस रे. पण तू आता बदललायस सारंग, ना तू आधीचा सारंग आहेस ना मी आता आधीचा ऋषिकेश राहिलोय. ऐश्वर्या अशी रागाने बघते बरं का ऋषिकेशकडे. ऋषिकेश म्हणतो पोटात दुखत होतं ना तुझ्या, चल चल तुझ्या पोटदुखीवर औषध देतो तुला. असं म्हणून ऋषिकेशने त्याचा हात ओढलाय आणि बहुतेक त्याला डॉक्टरकडे नेत होता का काय कोणास ठाऊक. पण आता बघा प्रेक्षकांना सुमित्राबाईंना फार कसं तरी होतं सारंगचा अपमान होतोय म्हणून. आता सारंग तर ऋषिकेशकडे बघतच राहतो. आता सारंग काहीच बोलत नाही, पण ऐश्वर्या येते आणि ऋषिकेशचा हात धरते. आता चार चौघात तिला दाखवावं लागेल ना, फार काळजी आहे तिला नवऱ्याची. पण आता सारंगला घेऊन ती निघून जात असते. पण जानकी तिला मध्येच डिवसते आणि म्हणते काय ग ऐश्वर्या कुठे चाललीयस. अहो ऋषिकेश मला ना आता हिची कीव यायला लागली आहे. नवरा बायकोचं नातं प्रेमाचं आणि विश्वासाच्या नात्यावरच जोडलेलं असतं, पण ही
हिने तर हिचं नातं लबाडीवरच उभं केलंय हो, अशी कशी ही सगळे खेळ जिंकेल? हा जानकीचा टोमणा ऐकून सारंगला फार कसं तरी झालंय. ऋषिकेश म्हणतो, अगं एवढं कळण्या इतपत हिला अक्कल कुठे आहे? तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, सोडणार नाही मी तुम्हाला. ऐश्वर्याचं हे बरं आहे प्रेक्षकांनो, स्वतःच चिटिंग करते, स्वतःच लबाडी करते आणि पुन्हा या ऋषिकेश आणि जानकीवरच कुरघोडी करते. असो, आपण मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय तर पुढे बघा, जानकीला ती धमकवते, मी सोडणार नाही तुम्हाला. जानकी म्हणते, आम्ही पण तुला सोडणार नाही ऐश्वर्या, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत खंबीरपणे उभे आहोत आणि एकमेकांच्या पाठी सुद्धा. आमच्या संसारातली ही रस्सी खेच आहे ना, ऋषिकेशने जिंकली, मी जिंकली, आम्हा दोघांना फरक नाही पडत ग. आम्ही तितक्याच अभिमानाने आणि आनंदाने एकमेकांसाठी नेहमीच टाळ्या वाजवू. आमच्या संसारामध्ये प्रेमाची, विश्वासाची दोरी आम्ही दोघांनीही घट्ट धरून ठेवली आहे. ऐश्वर्या हे सगळं ऐकताना पांढरी पिवळी पडली आहे. आता पुढे जानकी म्हणते, ना आमच्या संसाराची दोरी कधी तुटेल ना सुटेल. सुमित्राबाई हा सगळा तमाशा बघताय. ऐश्वर्या लक्षात ठेव, आम्हा दोघांना कोणी तोडू शकेल तर ते फक्त आम्ही दोघंच आहोत. बाकी या जगात असं कोणीच नाहीये जे आमच्या दोघांना तोडू शकेल. जागा हो रे सशा, जागा हो. शर्यत कासव जिंकतोय. अरे काय ड्रामा दाखवतात यार प्रेक्षकांनो. आता लगेच तिथे डपडे बिपडे वाजवायला लागले. जानकी असं बोलायला लागते तेव्हा अवंतिका, सौमित्र दोघेही ऐश्वर्याकडे बघताय, हसताय. आता ऐश्वर्या तर सारंगचाच हात जोरात दाबते बरं का, राग राग, आणि त्याला घेऊन जाते उलट्या पावलाने. सारंग पण आता राग राग बघायला लागतो. अरे यार, असं नेतीये ती परपटत त्या सारंगला की विचारूच नका. अंशुमन म्हणतात, अहो अहो ऐश्वर्या मॅडम, अहो सारंग रणदिवे, अहो थांबा थांबा, गेले आणि यांचे पॉइंटही गेले. तर या राऊंडचे विनर आहेत ऋषिकेश रणदिवे. आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, थँक्यू ग जानकी, तू मला आठवण करून दिलीस, तू मला वाचवलंस. आता जानकी म्हणते, तुम्हाला 1 पॉइंट मिळाला ना ऋषिकेश, मला आनंदच आहे. पण सारंग भाऊजी, ऋषिकेश म्हणतो, जानकी खोटेपणा केला तर माणूस तोंडावरच पडतो. बघ सारंग हे त्याचं उदाहरण आहे. आता यांना डिक्लेअर केलंय विनर म्हणून, तर तेव्हा दोघेही एकमेकांना मिठीत घेतात. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांसाठी आनंद व्यक्त करतात. सुमित्राबाई, अवंतिका सगळेच जण यांच्यासाठी टाळ्या वाजवतात प्रेक्षकांनो. आणि आता जानकी आणि ऋषिकेश रणदिवे या दोघांचे पॉइंट 2 झालेत असं डिक्लेअर करण्यात येत आहे स्पर्धेमध्ये आणि सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. आता बऱ्याच वेळ हे सीन त्यांनी रंगवलाय. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, तुम्ही वाट बघताय ना घरी काय झालं असेल याची. पण तत्पूर्वी अंशुमन सांगतात की आता ही फेरी संपली, पण उद्या तिसरी फेरी रंगणार आहे आणि उद्या तिसऱ्या फेरीमध्ये नवरा बायकोचं कोऑर्डिनेशन कळणार आहे. उद्याच्या फेरीत तुम्हाला समजेलच. ऑल द बेस्ट, मज्जा करा. आता उद्या नवरा बायकोंचं कसं जमतं, कसं जुळतं यावरती फेरी. आता ती फेरी पण त्यांनी एक्सप्लेन केली. आता ऐश्वर्याला तर आधीच सगळ्या फेऱ्या कळतात, तर बघत राहा पुढे काय घडलंय. आता जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतात आणि हा सीन इथे संपवलाय त्यांनी. सुमित्राबाईंना खूप आनंद होतोय, चला आपला कुठला तरी एक मुलगा जिंकला ना, यातच त्या समाधान व्यक्त करतात. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, सारंग लागलाय रडायला. त्याला त्याचा झालेला अपमान सारखा आठवतोय. सगळ्या अख्ख्या गावासमोर त्या ऋषिकेशने त्याला पायाशी आणलं, या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटतंय. खरंच बिचारा बदललाय हो प्रेक्षकांनो. आता ऐश्वर्या त्याला रडलेलं पाहून मनात विचार करते, आज मला याच्यावर चिडावंसच वाटत नाहीये. आज पहिल्यांदा याने हरवलं त्याच्या भावाला, स्वतःच्या भावाला याने फसवलंय. मला तर हेच हवं होतं. आता हळूहळू का होत नाही, पण हा सारंग स्वतःहून बदलतोय. आता हे प्यादं वजीर म्हणून मी वापरणार आणि त्या जानकीची हार पक्की. ही ऐश्वर्या असा विचार करत असते सारखा आणि त्या सारंगकडे बघत असते. तो बिचारा रडतोय आणि ही पाठमोरी त्याला बघते. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, कसली दाखवली ही ऐश्वर्या कावेबाज. आता त्या सारंग जवळ बसते आणि त्या सारंगला म्हणते, असं काय करता सारंग, कशाला रडता, बघा बरं माझ्याकडे. आता त्याचे डोळे बिळे पुसते आणि म्हणते, रडू नका हो सारंग, असं काय करता, तुम्ही खूप छान खेळलाय, तुम्ही बेस्ट आहात, मला तुमचा खूप अभिमान वाटतोय सारंग. पण सारंग रडतो आणि म्हणतो, ऐश्वर्या मला ना माझी लाज वाटते. मी सिद्ध केलं आज की मी कच्चा लिंबू आहे आणि नवरा म्हणून तर मी काहीच कामाचा नाहीये. सारंग म्हणतो, असं नाही हो ऐश्वर्या, मी नवरा म्हणून सिद्धच नाही केलं स्वतःला, मी झिरो आहे, मोठा झिरो आहे मी. ऐश्वर्या थोडासा विचार करते आणि म्हणते, नाही हो सारंग, असं काही नाहीये, असं मनाला लावून नका घेऊ बरं तुम्ही, रडू नका, असं स्वतःला झिरो बिरो नका बोलू बरं तुम्ही. हे बघा माझ्यासाठी तुम्ही खूप मोठे हिरो आहात माझे, हे बघा रिअल हिरो आहात तुम्ही. आता ही असं बोलायला लागते तेव्हा सारंग लगेच पगळतो. ऐश्वर्या म्हणते,
काय तुम्ही लढवले डोकं आज सारंग, ऋषिकेश दादाची दुखरी नस तुम्ही पकडली. सारंग म्हणतो, अहो तरी पण त्यानं पाळलं ना मला, त्यानं सिद्ध केलं ना की तो सावत्र आहे. अरे यार प्रेक्षकांनो, या सारंगचं डोकं उलटच चालतं सुमित्राबाईंसारखं. बघा पुढे आता या ऐश्वर्या याच गोष्टीचा फायदा करते. सारंग म्हणतो, मी इतकी वर्ष याच्यावर प्रेम करत होतो आणि हा पण असा दाखवत होता की फार माझी काळजी करतो, तो कधी मला हरू देत नव्हता, दाखवत होता नुसतं दाक्षायणी. याच्या मनात काही नव्हतं ऋषिकेश दादाच्या. त्याचा खरा चेहरा आज आला समोर. त्याच्यामध्ये दयामाया काही उरलेली नाहीये. त्याने सिद्धच केलंय. म्हणजे यानं त्याच्याशी चिटिंग केली, ते गेलं कुणीकडे. याला जिंकायचं होतं पण ऋषिकेश हारला तर याला चालणार होतं प्रेक्षकांनो, पण तो जिंकला. याचं दुःख याला होतं, याचं काही वाटत नाही. काय स्वार्थी मन असतं ना प्रेक्षकांनो माणसाचं. काही झालं तरी स्वतःबद्दलच वाटत असतं. असो, असे बरेच जण असतात समाजामध्ये. सहज आपलं पर्सनल मत माझं मी व्यक्त केलं. तुम्हाला माझा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर एखादा लाईक आठवणीने करा. माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं असं छान वाटतं तुमचे लाईक्स कमेंट्स बघून. तर पुढे बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणखीन भारी वाटेल. एकदम बल्ले बल्ले. तर पुढे बघा काय झालंय. हा सारंगवर चिडलाय ऋषिकेश आणि म्हणतो, दयामाया दाखवायच्या लायकीचा नाहीये तो, खोटारडा. आज त्याने लबाडी करून किती नालायक झालाय ना, सगळं सिद्ध केलंय सारंगने. तो खूप चिडचिड करत असतो ऋषिकेश. आता त्याला वाईट वाटतंय की आपला भोळा भाबडा भाऊ आज बदमाश झाला. जानकी त्याला समजवते, तुम्ही शांत व्हा ना ऋषिकेश, सगळं विसरा ना. ऋषिकेश म्हणतो, विसरलो ग मी जानकी, लोकांना त्या नात्यांना त्या सगळ्याला विसरलोय मी खेळत होतो ना प्रामाणिकपणे खेळ आज, पण त्या सारंगने कशाला खोटेपणा केला आज. मी त्याला कधीही हरू दिलं नव्हतं आतापर्यंत. ही माझी दुखरी बाजू तो तिथे त्याचा उपयोग करून घेणार होता आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करत होता ग जानकी. साहजिक आहे प्रेक्षकांनो. काय आहे ना, ज्यांना डोकं असतं, ज्यांना कळतं की पुढे काय होणार आहे काय नाही, ही गोष्ट चुकीची आहे, त्याच लोकांना अशा गोष्टींचा त्रास होत असतो. आता सारंगला काय सुखही नाही दुःखही नाही विचारायला, त्यामुळे तो मजेत आनंदात आहे. आता ऋषिकेश म्हणतो, काय ना जानकी, त्याला हे सगळं करायची काय गरज होती. नात्याची शिडी चढून त्याला वरवर जायचं होतं ना, पण तरी सुद्धा मी रस्सी ओढली आणि त्याला पायाशीच आणला. मग आता जानकी म्हणते, आधीच का नाही खेचलं मग सारंग भाऊजींना, नंतर का खेचलं. रस्सी तेव्हा का नव्हता खेचत तुम्ही, म्हणजे तुम्ही हारणार होतात ना हा खेळ. सारंग भाऊजींना झालेला त्रास तुम्हाला बघवत नव्हता ऋषिकेश, म्हणून तुम्ही असं केलं. ऋषिकेश, तुम्हाला राग दाखवता येतो पण प्रेम पण लपवता येत नाही हा तुम्हाला. मला कळतंय ऋषिकेश, तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती किती प्रेम आहे, शेवटी रक्ताचं. आता ऋषिकेश म्हणतो, नाही हा, रक्ताबिक्ताचं काही नातं नाहीये आमच्यामध्ये, सावत्र आहे मी तर सावत्रच राहणार आहे मी आता. आता इकडे सारंग पण तेच बोलतो आणि म्हणतो, खरंच माझा ऋषिकेश दादा सावत्रच निघाला. म्हणजे दोन्ही भावांच्या मनामध्ये कसं द्वंद्व सुरू आहे ना ते बघा प्रेक्षकांनो. आणि ऐश्वर्या सारंगच्या या वीक पॉइंटचा फायदा करून घेतेय. ऐश्वर्या म्हणते, अहो काय कामाचा आहे हा सावत्र भाऊ तुमच्या, सांगा ना मला सारंग. अहो त्याने आणि तो डिनर सेट तुमचा, तो घरातला सावत्र भाऊ, त्याने काय केलं. अहो त्याने त्या परक्या लोकांना सावध केलं. म्हणजे तुमचा घरातला भाऊ सुद्धा तसाच आहे. म्हणजे ही बघा प्रेक्षकांना, एक एक करून याचे सगळे नाते तोडणार आहे. ऐश्वर्या पुढे म्हणते, तो ऋषिकेश पण तसाच आहे, हा सौमित्र पण तसाच आहे. जाऊ द्या सारंग, जे झालं ते जाऊ द्या, पण आता ना आपण चुप्प बसायचं नाहीये. काही करून उद्याची फेरीत आपण जिंकायची. सारंग लागली ऐश्वर्याचा होला हो करतो. हो ऐश्वर्या, आपण असंच करू. ऐश्वर्या म्हणते, सारंग आता उद्या मी तुम्हाला जे काही करायला सांगेल ते तुम्ही करताल ना. आता सारंग फसला इथे. सारंगकडनं तिने बरोबर वचन घेतले. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. ऐश्वर्या, हे बघा आपण दोघं एक टीम आहोत. ऐश्वर्या म्हणते, हो हो सारंग, आपण टीमच आहोत ना. आता तो ऐश्वर्याला हात लावायला लागतो, तेव्हा ऐश्वर्या त्याचा हात झटकते बाजू. ऐश्वर्या सारंगला म्हणते, उद्याचा नवरा बायकोचा राऊंड आहे ना सारंग, तो आपण दोघांनी मिळून वाजवायचा, गाजवायचा आणि जिंकायचंच. सारंग म्हणतो, अहो जिंकलो म्हणून समजा तुम्ही, पण ऐश्वर्या उद्या नेमका कोणता गेम आहे. आता ऐश्वर्या म्हणते, कळेल आपल्याला थोड्याच वेळात. आता तेवढ्यात तिला त्या माणसाचा फोनच आलाय, तो जो तिला मदत करतो ना त्या स्पर्धेकडनं, त्या माणसाचा. आता ऐश्वर्याला त्याने फोनवर बरंच काही सांगितले. आता ऐश्वर्या फक्त अच्छा ओके इंटरेस्टिंग, हो 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 करू ना, आम्ही प्रॅक्टिस करू असं बोलते आणि थँक्यू म्हणून फोन ठेवून देते. फोन ठेवल्यानंतर सारंग तिला विचारतो, काय झालं ऐश्वर्या, कशाची स्पर्धा आहे उद्या, काय काय करायचंय आपल्याला. ऐश्वर्या म्हणते, सांगते इथे नाही बाहेर सांगते. सारंग म्हणतो, बाहेर का. आता ऐश्वर्या म्हणते, तुम्ही चला तर खरी. आता डायरेक्ट हे दोघं जण अंगणातच दाखवलेत. आता हा सारंग रिकामा बादल्या घेऊन पळतोय ऐश्वर्याच्या मागे. आता उद्या काय स्पर्धा आहे ते आपल्याला पण आधीच कळतंय या दोघांमुळे प्रेक्षकांनो. आता सारंग रिकामा बादल्या घेऊन ऐश्वर्याच्या मागे पळालाय. ऐश्वर्या म्हणते, आले का तुम्ही, लवकर या. आणि हे बघा सारंग, आपला ना उद्या कोऑर्डिनेशनचा गेम आहे.
आपण आता या गेमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू. सारंग तिला विचारत असतो नक्की काय करायचंय ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते हे बघा, हा एक समोर रिकामा पिंप आहे आणि समोर भरलेला पिंप आहे, तर आपल्याला काय करायचंय, या 2 बादल्यांनी मिळून कमीत कमी वेळामध्ये समोरच्या पिंपामध्ये पाणी जमा करायचंय. आता सारंग म्हणतो सोपं आहे की. ऐश्वर्या म्हणते सोपं नाहीये सारंग, जाताना एकही थेंब खाली सांडला नाही पाहिजे. टाइम आहे, लिमिटेशन्स आहेत आणि यातून नवरा बायकोची लगबग असणार आहे. ज्यांचं कोऑर्डिनेशन छान असेल, जे लोक जास्तीत जास्त पाणी जमा करतील, तीच लोक जिंकणार, लक्षात ठेवा. ऐश्वर्या म्हणतो अरे आपलं कोऑर्डिनेशन बेस्टच आहे ऐश्वर्या, आपणच जिंकणार, बघाच तुम्ही. आता यांनी पुढच्या स्पर्धेची तयारी करायलाही सुरुवात केली आहे आणि हे जानकी ऋषिकेश बिचारे इथे डिस्कशनच करत बसलेत. जे लोक इमोशनल असतात ना प्रेक्षकांना, त्यांना खरंच खूप त्रास होतो, हे मात्र तितकंच खरं. ऋषिकेश म्हणत असतो आजवर मी माझ्या भावांसाठी आपलेपणाची सावली बनून उभं राहिलो, पण ते मला परकेपणाच्या झळा देतात ग जानकी. याला तू रक्ताची नाती का म्हणतेस, मला तुझं कळतच नाही. नाही जानकी, आता ही स्पर्धा मी जिंकून हे सिद्ध केलंय. तो सारंग, सौमित्र, अवंतिका यांच्याशी माझं काहीही नातं नाहीये, आधीच सांगतोय मी तुला. मग आता ही जानकी म्हणते अहो असं काय करतं ऋषिकेश, सारंग भाऊजींवरचा राग मी समजू शकते, पण अवंतिकाने आणि सौमित्र भाऊजीने काय केलंय तुमचं, सांगा सांगा ना. आता ऋषिकेश काहीच बोलत नाही. जानकी म्हणते आज जी स्पर्धा तुम्ही जिंकलात ना, ती त्या दोघांमुळे जिंकलात. कशाला चिडता हो त्यांच्यावर नेहमी नेहमी, नका नाराज हो त्यांच्यावर. इनफॅक्ट मी तर म्हणते की तुम्ही सारंग भाऊजींवर पण नाराज होऊ नका. अहो ऋषिकेश, त्या ऐश्वर्याच्या वाईट संगतीत राहून ते असे वागतात. तो एकदा का त्यांची संगत सुटली ना, मग ते. आता तो ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो बस कर ग जानकी, कंटाळा आलाय मला आता तुझ्या या बोलण्याचा, थकलोय मी आता. कशाला नेहमी नेहमी बोलतेस ग त्या लोकांबद्दल, मला आता काहीच ऐकायचं नाही, काही बोलायचं नाहीये, माझं डोकं शांत ठेव आता आणि त्यांचा नाद सोडून दे. ही स्पर्धा संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नकोस त्या लोकांशी, तुला शेवटचं सांगतोय मी. असं बोलून हा ऋषिकेश बिचारा वैतागून गेलाय. आता तो जानकीला म्हणतो हे बघ जानकी, आपल्यासाठी उद्याची स्पर्धा पण महत्वाची आहे. श्री आणि सौ कोऑर्डिनेशनचा उद्या आपल्याला गेम खेळायचा आहे, आपण त्याच्यावरती फोकस करूयात का, हे विषय सोडून दे ना आता जानकी. मग जानकी ठीक आहे असं म्हणते त्याला. मग ऋषिकेश तिला थँक्यू म्हणतो आणि आता बघा प्रेक्षकांना, दोघेही आपापल्या कामाला चालले जातात, पण जानकीला आलंय उद्याच्या स्पर्धेचं टेन्शन बहुतेक तरी. आता पुढे बघा, या ऐश्वर्याने सारंग सोबत मिळून प्लॅन केलाय. ऐश्वर्या म्हणते हे बघा, ऋषिकेश दादाला, म्हणजे पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय, ऐश्वर्या सारंगला सांगत असते ऋषिकेश दादाला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन तुमचा फसला ना, पण आता पुढच्या प्लॅन मध्ये हीच आयडिया वापरायची आहे तुम्हाला. आता ही जी आयडिया आहे ना ती अशी आहे, आता ती आयडिया डायरेक्ट त्यांनी कृतीतूनच दाखवली आपल्याला. जानकी भल्या रात्री रणदिव्यांच्या घरात आली आहे. आता घरात लाईट गेलेले असतात, आता तिच्या पायाजवळ तिला काहीतरी लागतं, तर ती असते नोटांची गड्डी. लाईट लागल्यावरती जानकी म्हणते अरे बापरे, अहो सारंग भाऊजी, ही नोटांची गड्डी इथे का पडली आहे, नीट ठेवा ना. आता जानकी जेव्हा त्या नोटांची गड्डी हातात घेते तेव्हा एकदम त्या स्पर्धेमध्ये असलेले जजेस येतात आणि ऐश्वर्या कांगावा करू लागते, बघा बघा ही जानकी रणदिवे आम्हाला लाच देते, आम्ही स्पर्धेमध्ये हरावं म्हणून. आता प्रेक्षकांनो खरं सांगा मला, हे असं होऊ शकतं का? आपण आता पाहू पुढे यातून काय ड्रामा समोर येतो. जानकी सारंगकडे आता रागाने बघते. कदाचित प्रेक्षकांनो जानकीला आता पटलं असेल की ऋषिकेश तिला का समजावून सांगत होता. बघा प्रेक्षकांनो, मजा येणारे पुढचे भाग बघायला, त्यामुळे आता कुठलेच भाग स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तुम्हाला भाग तर लाईक नक्की करा, कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला भाग. तुमच्या कमेंट्सची मी आवर्जून वाट बघत असते. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर.